नमस्कार मित्रांनो, मी बालाजी राठोड. मित्रांनो, पी-एम किसान योजनेचा 18वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता उद्या जमा होणार आहे. आता किती रुपये खात्यामध्ये येणार आहेत आणि किती वाजता ही निधी जमा होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीचे 5 ऑक्टोबरला वितरण कृषी मंत्री धनंजय मुंडे. पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 व 5वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते शनिवारी 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी तालुका मानोरा येथे वितरण समारंभात करण्यात येणार आहे. या समारंभास राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे. या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती, पत्नी व त्याची 18 वर्षाखाली अपत्य 2,000 रुपये प्रति हप्ता व याप्रमाणे 3 सन्मान हप्त्यात प्रतिवर्षी 6,000च्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर 2024 अखेर राज्यातील जवळपास 1.20 कोटी शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यामध्ये एकूण 17 हप्ते सुमारे रुपये 32 कोटीचा लाभ जमा झालेला आहे. पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या 14व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणाच्या वेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने 2023-24 व 24-25 या आर्थिक वर्षात एकूण 4 हप्ते एकूण 91.45 लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम 6,949.68 कोटी लाभ अदा करण्यात येत आहे. जून 2023 पासून आयोजित गाव पातळीवर विशेष मोहिमेद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबीचे 20 लाखाहून अधिक शेतकऱ्याची पूर्तता झाल्याने देश पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबाची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजना 18वा हप्ता लाभ वितरणाच्या वेळी राज्यातील भूमी अभिलेख नोंद, अद्ययावत केलेल्या बँक खाती, आधार संलग्न केलेल्या व केवायसी पूर्ण केलेल्या एकूण 91.52 लाख शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात 1900 कोटीहून अधिक रकमेची लाभ, तर राज्यात योजनेतून 2,000 कोटीहून अधिक रकमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येणार आहे. या समारंभामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत 2,000 तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 2,000 असे एकूण 4,000चा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यातील सुमारे 91.52 लाख पात्र शेतकरी कुटुंबाच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. उद्या 10 वाजतापासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.